नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब बोडखे स्वागत करतो आपलं वेलनेस एज्युकेशन या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आजपासून ॲक्च्युली आपण मी कालच सांगितलं तुम्हाला की काल मिळेल, पण काही टेक्निकल इश्यूमुळं काल आपल्याला हा व्हिडिओ टाकता नाही आला. तर आजपासून मला जितकं शक्य आहे आणि जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा आपण मराठीचे टॉपिक वाईज म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी, त्याच्यानंतर काही आपले ग्रामरचे टॉपिक असतील, संधी, समास, जे जे असेल ते आपण टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे ॲक्च्युली आपण या ठिकाणी शिकवणार आहोत आणि सोबत सोबत आपण त्याच्या ट्रिक्स पण तुम्हाला सांगणार आहोत. जसं की पाठ्यमागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला आठवत असेल की नेमकं कसा अभ्यास करावा, स्टडी प्लॅनचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला पोलीस भरतीला असेल किंवा दुसरी कोणतीही एक्झाम असेल, तुमचं राज्यसेवा असू द्या, PSI, STI, असिस्टंट, कोणतीही एक्झाम असू द्या, प्रत्येक एक्झामला आपल्याला शब्दावरती प्रश्न येणार म्हणजे येणार, हमखास येतात. प्रश्न चेंज होऊ शकतात, किती येतील किती नाही, पण सगळ्या एक्झामला आपल्याला प्रश्न हे समानार्थी शब्दावरती येणारच. आणि त्याच समानार्थी शब्दाला कशा प्रकारे आपण इझी करायचं, कशा प्रकारे त्याला टॅकल करायचं ते आपण आज बघणार आहोत. ऑब्विसली मी प्रत्येक गोष्ट जितकं हे शक्य असेल तितकं ट्रिक्सनं सांगण्याचा ट्राय करेल. बघा आता ही जी आहे पृथ्वी जो शब्द आहे, पृथ्वी या शब्दाचे समानार्थी शब्द कशा प्रकारे लक्षात ठेवायचे, किंवा पृथ्वी या शब्दाला कोणी विचारलं याच्याशी मिळता जुळता शब्द काय किंवा याच्या अर्थात शब्द काय, हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर आपण एक छोटीशी स्टोरी बनवलेली आहे. बघा, असं समजून घ्या, आता सध्या मागच्याच काही दिवसापूर्वी आपले MS धोनी रिटायर झालेले आहेत आणि एकदा मग त्यांच्या रिटायरमेंटमुळं तुम्ही अगदी खुश झालात आणि तुम्ही त्यांना पार्टीला तुमच्या घरी बोलवलं असं कन्सिडर करा. आणि त्यांना काय केलं, तुम्ही अशा प्रकारे बिर्याणी वगैरे दिली खायला. पण आता माहीला त्याच्यामध्ये रस्साच नव्हता. मग माहीनं तुम्हाला रिक्वेस्ट केली की बाबा मला थोडीसा रस्सा दे. मग तुम्ही काय केले, रस्सा आणायला गेले आणि रस्सा आणायला गेल्यानंतर तो रस्सा तुमच्याकडून काय झाला, खाली सांडून गेला असं कन्सिडर करू आपण. पहिलं लेक्चर आहे त्यामुळे थोडंसं मी डिटेलमध्ये सांगतो, नंतर सांगायची गरज पडणार नाही. तर मग त्याच्यावरून तुम्ही ज्या माहीला तुम्ही म्हणता, बघा आता माही म्हणजे आपले महेंद्रसिंग धोनी. माहीला तुम्ही म्हणता ओ नो, काय म्हणतो मी, ओ नो मही, महेंद्रसिंग धोनी मही मला क्षमा कर. काय म्हणता तुम्ही त्याला, ओ नो मही मला क्षमा कर, रस्स्याची माझ्याकडून पृथ्वीवर धार लागली. काय म्हणता तुम्ही त्याला, ओ नो आपण तो ना ओ नो इंग्लिश मध्ये सहज म्हणतो, आपण मराठीत शेट असं काय घडलं म्हणतो ना, सेम त्या टाईप ना, की ओ नो मही मला क्षमा कर, रस्स्याची माझ्याकडून पृथ्वीवर धार लागली. अशा प्रकारची आपली ट्रिक्स आहे. आता शब्द कसे लक्षात ठेवायचे बघा आता ओ नो कोणता शब्द होता, ओ नो पासून शब्द आहे अवनी, पहिला शब्द पृथ्वीचा. ओ नो महिला काय म्हटलं तुम्ही, ओ नो मही, ओ नो. तर ओ नो पासून वर कोणता आला, अवनी, म्हणजे अवनी हा पृथ्वीचा समानार्थी शब्द आहे. ओ नो मही, महेंद्रसिंग धोनी आपण माही म्हणतो ना, महेंद्रसिंग धोनी, तर त्याला मही हा देखील पृथ्वीचा शब्द आहे. ओ नो मही मला क्षमा कर, क्षमा हा स्वतः देखील पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. आणि त्याच्या सोबत हे क्षमा सोबत तुम्ही लक्षात ठेवा क्षया, त्याच्यानंतर शोनी, त्याच्यानंतर क्षिती, क्षमा, क्षया, शोनी, क्षिती, हे जे शब्द आहेत हे पण समानार्थी शब्द असतील. कोणाचे, पृथ्वीचे. रस्स्याची माझ्याकडून पृथ्वीवर धार लागली, रस्सा हा देखील शब्द आहे आपल्या पृथ्वीचा. रसा हा देखील समानार्थी शब्द आहे पृथ्वीचा. त्याच्यासोबत भूरसा, भू म्हणजेच पृथ्वी, भूरसा हा देखील आहे पृथ्वीचा सिनोनिम. आणि भूमध्येच भू आहे तर हा देखील असेल पृथ्वीचा. म्हणजे सगळे पृथ्वीचे समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर पृथ्वी हा तर आहेच. त्याच्यानंतर पृथ्वीवरती कशाची धार लागली होती, रस्स्याची. तर बघा, धार लागण्यासाठी हा धरा हा शब्द हा समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर वसुंधरा हा देखील आहे समानार्थी, वसुधा हा देखील आहे समानार्थी. त्याच्यानंतर धरणी हा देखील त्याचा समानार्थी. आणि धरती आणि धरित्री, बघा सगळे सारखे शब्द आहे. धरापासून ठेवून धार लागली त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, धरा, त्याच्यामध्ये धरा, धर, धरी, म्हणजे धारपासून धरा, वसुंधरा पण लक्षात ठेवायचं, वसुधा,
नंतर धरणी, धरती आणि धरित्री हे तर सगळे सोपे शब्द आहे. म्हणजे हे इतके 16 शब्द तुम्ही एका लाईनहून लक्षात ठेवू शकता. कोणता की ओ नो मही मला क्षमा कर, रश्याची माझ्याकडून पृथ्वीवर धार लागली. तर याच्यापासून तुम्ही लक्षात ठेवू शकता. मी थोडं साईडला सरकतो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढायचा तर तुम्ही काढून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा, हे झाल्यानंतर आता याच्यावरती काही प्रश्न, याच्यावरती जे प्रश्न असतात ते प्रश्न कसे असतात ते आपल्याला बघावं लागतील. बघा आता हा होता वनसेवा. म्हणजे मी आता पाठ्यमागचं लेक्चर जर कोणी अटेंड केलं नसेल तर त्यांच्यासाठी मित्रांनो मी अगोदर पण सांगितलेलं आहे, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके याचा अभ्यास करत असताना आपण खूप जास्त डीप मध्ये करणार नाही, पण मराठीचा अभ्यास आपण करत असताना आपण सर्व प्रश्न सॉल्व्ह करायला हवेत. का? कारण मराठीमध्ये आपलं टार्गेटच आहे 25 पैकी 25 मार्क्स. बघा टार्गेट काय आपलं, 25 पैकी 25 मार्क. त्याच्यामुळं आपण टॉपिक बघितला की त्याच्यावर आलेले सर्व प्रश्न म्हणजे आयोगाने एमपीएससीने विचारलेले सर्व प्रश्न बघणार आहोत. तुमची जी एक्झाम असेल, सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, जे काय असेल त्याला आलेले पण शब्द आपण सोबत बघत जाऊ जितके शक्य आहे तितके. तर बघा आता हा प्रश्न जो आहे वनसेवाचा, मी परत सांगतो मराठीचे आपण प्रत्येक क्वेश्चन बघणार आहे कारण आपल्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे. आउट ऑफ मार्क्स घेण्यासाठी बघा, क्षमा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील 4 पर्यायातून शोधून काढा, असा प्रश्न होता. कोणत्या एक्झामला आला? वनसेवा 2016. आता बघा बरं, क्षमा बघा तुम्ही काय होता आपली स्टोरी, ओ नो मही मला क्षमा कर, क्षमा कर, रश्याची मला पृथ्वीवर धार लागली आहे. क्षमा कोणाचा समानार्थी आहे? पृथ्वीचा. बघा सिंपल आला आन्सर, पृथ्वी. दुसरा प्रश्न, पृथ्वी या अर्थी आले खालील कोणता शब्द योजीला जात नाही? योजीला जात नाही म्हणजे वापरला जात नाही, भाषा आहे ती एमईएस. काही लोकांना तुमच्यापैकी एमईएसचा लॉंग फॉर्म माहित नसेल. मित्रांनो एमईएस म्हणजे जे इंजिनिअरिंग झालेले लोक असते त्यांची जी आपली आयोग जे परीक्षा घेतं एमपीसी त्यालाच म्हणतात अभियांत्रिकी सेवा किंवा एमईएस. तो 2016चा प्रश्न होता पृथ्वी. पृथ्वीचा कोणता योजीला जात नाही, कोणता वापरला जात नाही? मग मला सांगा, आवनी आठवत तुम्हाला? ओ नो मही, तर आवनी आहे. पृथ्वीवर कशाची धार लागली होती? रश्याची. धार पासून धरा हा पण होता आणि भूमी हा तर आहेच आपला. म्हणजे आपल्या स्टोरीमध्ये सविता हा शब्द आला नव्हता. तर आन्सर काय पाहिजे तुमच्या प्रश्नाचं? सविता हा एमईएसचा प्रश्न होता. नंतर बघा टॅक्स असिस्टंटला म्हणजे आपण कर सहाय्यक म्हणतो, याला आलेला प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द पृथ्वी या शब्दास समानार्थी नाही? कोणता समानार्थी नाही बघूयात आपण. बघा ओ नो मही अवनी, क्षमा कर क्षमा, आणि धारा धार लागली होती रश्याची, त्या धारपासून हा धरा, वसुंधरा हा पण येतो. पण आपल्या स्टोरीमध्ये दारा हा शब्द कुठेही आला नव्हता. म्हणजे आन्सर तुमचं यायला हवं दारा. थर्डचा आन्सर पाहिजे 3. नेक्स्ट क्वेश्चन, विसंगत जोडी ओळखा. त्यांचं म्हणणं काय? विसंगत जोडी ओळखा म्हणजे कोणती जोडी ही वेगळी आहे. बघा आता हा तांत्रिक सहाय्यक टेक्निकल असिस्टंटचा प्रश्न होता, आयोग जी परीक्षा घेतात त्याचीच. तर बघा आता धरणी, भूमी, सरिता, वसुंधरा. आठवत तुम्हाला? धरणी हा धार पोषण असे ठेवायचा, धरणी पृथ्वीचा शब्द आहे, भूमी तर आहेच पृथ्वीचा, वसुंधरा धरा धार म्हणजे धार लागली होती, तर हे सगळे पृथ्वी शब्द आहे. धरणीचा सिनोनिम आवनी, ओ नो आहे. भूमीचा धरती, धार लागली, धरती हा पण आहे. आणि महिमाला क्षमा कर म्हणजे क्षमा हा पण शब्द आहे. म्हणजे आन्सर आपला हे काय वेगळं आहे, जोडी विसंगत आहे. तर आपला आन्सर पाहिजे 3. अशा प्रकारचे शब्द आहेत, अशा प्रकारचे प्रश्न येतात. मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला असं वाटत असेल की फास्ट होतो तर तुम्ही पॉज करून हळूहळू बघू शकता किंवा व्हिडिओची स्पीड कमी केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण प्रश्न अशा प्रकारचे असतात. हा होता तांत्रिक सहाय्यकचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. आता समानार्थी सांगितलं आपल्याला त्यांनी कशाचा? धरित्री. धरित्री. ओ नो मही मला क्षमा कर, माझ्याकडून रश्याची पृथ्वीवर धार लागली आहे. धार धरित्रीचा धार. आता बघा चिंदी, त्रिधारा, पृथ्वी, धन्यवाईक. तर या ठिकाणी पृथ्वीचा असता हा समानार्थी होता आपला धरित्री. म्हणजे आन्सर काय पाहिजे तुमचं? 5th आन्सर पाहिजे 3. नेक्स्ट 6, धरणी हा शब्द मराठी भाषेत
पुढील अर्थाने वापरतात. आता काय केलं त्यांनी, प्रश्न थोडासा फिरवला. मी सगळे क्वेश्चन घेतले. हा लगे एकदम जुना क्वेश्चन आहे, जेव्हा सगळी कंबाईन एक्झाम व्हायच्या सर्व संयुक्त 1997चा खूप जुना प्रश्न आहे. कारण मला टार्गेटच ते आहे की मराठीमध्ये मला आउट ऑफ मार्क घ्यायचे पूर्णच्या पूर्ण. कुठल्या तरी मागणीसाठी केलेला सत्याग्रह, पृथ्वी, मुलांना एकत्र करणे, मुलांना असावे या ठिकाणी, त्यानंतर लोहाराची आयरन. तर या ठिकाणी बघा, धरणी म्हणजे पृथ्वी, माहीत झालं आपल्याला, धार लागली होती, धार पासून शब्द आहे पृथ्वी. त्यानंतर बघा 7 नंबर, अ वसुधा, ब धरा, क वसुंधरा. बघा अ ला त्याने दिलं वसुधा, ब धरा, क वसुंधरा, ड अवनी. यापैकी पृथ्वी या अर्थाचे शब्द कोणते? त्यांचे म्हणणं काय की पृथ्वी या अर्थाचे कोणते शब्द आहे? बघा बरं, वसुधा, वसुंधरा, धार लागली होती, त्यापासून लक्षात ठेवायचं आपल्याला. तर दोन्ही पण पृथ्वीचे आहे. ओ नो, त्यापासून अवनी, आणि पृथ्वी तर आहेच. म्हणजे सर्व काय आहेत? पृथ्वी या अर्थाचे शब्द आहेत. वसुधा, वसुंधरा, धरा, अवनी, म्हणजे अ ब क ड हे सर्व असं उत्तर येणं आपलं अपेक्षित आहे. तर 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे 2. 8 नंबर प्रश्न, पृथ्वी या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता? कोणता समानार्थी नाही हे विचारलं. आता बघा, पृथ्वी ओ नो मही, अवनी आहे. धार लागली होती रश्याची, वसुंधरा, कशावरती? धरती, हे तर माहिती आपल्याला. भार्या हा शब्द जो आहे, हा भार्या हा शब्द पृथ्वी या शब्दाला समानार्थी नाही. आपलं उत्तरच ते असेल भार्या. नेक्स्ट क्वेश्चन होता, भिन्न शब्द ओळखा पृथ्वी. काय होता? भिन्न शब्द ओळखा. हा पोलीस भरतीचा प्रश्न होता, मुंबई 2017चा. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करून बघू शकता. भिन्न शब्द ओळखा पृथ्वी. बघा, पृथ्वीसाठी अवनी, ओनो, मही येऊ शकतो. त्यानंतर वसुंधरा हा पण येऊ शकतो. क्षिती आठवतं का बघा तुम्हाला? क्षमा या शब्दाच्या खाली जे शब्द होते, अगोदर काही लोकांना फास्ट होत असेल तर जेव्हा मी ट्रिक सांगतो तेव्हा व्हिडिओ पॉज करा, ते वर्ड्स लिहून घ्या, नंतर प्रश्न सॉल्व्ह करायला लागा. म्हणजे ते एक ट्रिक जी आहे, ट्रिक तुमच्याकडे असायला पाहिजे. क्षमाच्या खाली क्षिती हा वर्ड होता, हा देखील शब्द आहे पृथ्वीचा. विभावरी हा जो वर्ड आहे, याचा आणि पृथ्वीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. म्हणजे 9 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे कोणतं? आपलं 4, विभावरी. 10 नंबर प्रश्न आहे, पृथ्वी या शब्दास समानार्थी शब्द ओळखा. काय म्हणणं त्यांचं? पृथ्वी या शब्दास समानार्थी शब्द ओळखा. बघा बरं, आता रजनी, वसुंधरा, तनया, सरिता, आठवतं का? पृथ्वीवरती रश्याची काय लागली होती? धार लागली होती, धार. मग पृथ्वीसाठी समानार्थी कोण येईल? आपला वसुंधरा. बँड्समॅनचा क्वेश्चन असू द्या, राज्यसेवा मेन्सचा असू द्या, PSIचा असू द्या, STIचा असू द्या, असिस्टंटचा असू द्या, कोणताही प्रश्न असू द्या, ट्रिक एकदा लक्षात ठेवा. माझा तुम्हाला प्रॉमिस असेल, तुम्ही कोणताही प्रश्न अगदी सहजपणे सॉल्व्ह करू शकता. तुमच्या लक्षात आलंच असेल. मित्रांनो, आपण भरपूर सारे वर्ड्स असे बघणार आहोतच, ठीक आहे. याच्यासोबत थोडंसं मला सांगायचं होतं तुम्हाला की भरपूर सारे कमेंट्स येतात ते की सर तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेचे ट्रिक्स टाका. मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ता खरं सांगतो मलाच येत नाही. जी गोष्ट मला येत नाही ती गोष्ट शिकवण्याचा मला अधिकार बिलकुल नाही. माझा ओरिजिनल जो सब्जेक्ट आहे तो इंग्लिश आहे. म्हणजे मी टीचिंगमध्ये 2010 पासून किंवा 11 पासून म्हणतो आपण, 11च्या शेवटी 2011 पासून, म्हणजे आता जवळपास 9-10 वर्ष झाले शिकवतो. मी मुळात इंग्रजीचा शिक्षक आहे. माझा विषय इंग्रजी आहे. इंग्रजी सोबत तुम्हाला मराठी मी शिकवू शकतो, पण गणित बुद्धिमत्ता मला शिकवता येत नाही. पण तरी पण मी ट्राय करतोय की तुम्हाला कोणी गणित बुद्धिमत्ता शिकवणारं शिक्षक जर मला मिळालं, आणि जर काय ते आपल्याकडे लेक्चर घेत असतील तर आपण त्यांचे पण लेक्चर तुमच्यासाठी आयोजित करूयात, पण त्याच्याबद्दल प्रॉमिस करत नाही. बघा, नेक्स्ट शब्द आहे आता, बघा पक्ष्यांसाठी आहे. पक्षी जे बर्ड्स असतात, बर्ड्ससाठी आहेत. आता इथे एक छोटीशी मी स्टोरी बनवली आहे. तुम्ही जवळपास सगळे गावाकडची मुलं आहात, तुम्हाला माहित असेल, जेव्हा पाऊस पडतो किंवा जेव्हा विजा चमकतात तेव्हा जे पक्षी असतात ना, त्यांचे पिल्ले किंवा पिल्ल्याचे जे अंडे असतात, म्हणजे ज्याच्यामधून पिल्ले बाहेर पडणार असतात. बघा या ठिकाणी ह्या पिल्ल्या जे अंडे असतात त्या अंड्याला हे बर्ड जे असतात, पक्षी असतात, छानपैकी झाकून घेतात. कितीही पाऊस पडू द्या, त्या अंड्यांना किंवा त्या पिल्ल्यांना पाऊस लागत नाही. त्याच्यापासून बनवलेली ही स्टोरी आहे. जेव्हा ढगांचा किंवा विजांचा आवाज होतो, जेव्हा ढगांचा किंवा विजांचा आवाज होतो किंवा पावसाची जेव्हा शक्यता असते, तेव्हा एखादे पक्षी
किंवा पाखरू, तेव्हा एखादे पक्षी किंवा पाखरू आपल्या अंडांची ज्या पद्धतीने संरक्षण करते ते दृश्य खरोखरच विहंगम असते. परत एकदा सांगतो, जेव्हा ढगांचा किंवा विजांचा आवाज होतो किंवा पावसाची शक्यता असते तेव्हा एखादे पक्षी किंवा पाखरू आपल्या अंडांची ज्या पद्धतीने संरक्षण करते ते दृश्य खरोखरच कसे असते, विहंगम असते. विहंगम म्हणजे बघण्यासारखे असते. तर बघा आता लक्षात ठेवायचे वर्ड, जेव्हा ढगांचा किंवा विजांचा आवाज होतो, ढग, ढग, खग, खग शब्द हा ढगासारखा वाटतो, उच्चारला जातो. ढग म्हणजे खग नाही, ढग म्हणजे खग नाही. मी ढगापासून लक्षात ठेवला खग म्हणजे जेव्हा ढगांचा किंवा विजाचा, विजासारखा वर्ड होतो द्विज, वीज, द्विज, ढग, खग, ते समानार्थी शब्द नाहीये, मी लक्षात ठेवण्यासाठी बनवलेले. तर जेव्हा ढगांचा किंवा विजांचा विजांपासून लक्षात ठेवा द्विज आवाज होतो किंवा पावसाची शक्यता असते, शक्यतापासून लक्षात ठेवा शकुंत, तेव्हा एखादे पक्षी किंवा पाखरू, पक्षाला आपण पाखरू म्हणतो, पक्षी किंवा पाखरू आपल्या अंडांची म्हणजे पिल्लूची ज्या पद्धतीने संरक्षण करते ते दृश्य खरोखरच विहंगम किंवा विहंग असते. म्हणजे हा खग हा एक शब्द आहे पक्ष्यासाठी, द्विज हा दुसरा शब्द आहे पक्ष्यासाठी, शकुंत हा तिसरा शब्द आहे पक्ष्यासाठी, अंडज हा चौथा शब्द आहे पक्ष्यासाठी, अंडांची त्यापासून अंडज, आणि विहंगम किंवा विहंग हा पाचवा शब्द विहंगम, आणि सहावा विहंग, आणि सातवा आपला जो आहे तो आहेच पक्षी किंवा पाखरू. 7 आणि 8 अशा प्रकारचे हे 8 शब्द असतील पक्षी किंवा पाखरूसाठी. तुम्हाला फक्त स्टोरी लक्षात ठेवायची. काय स्टोरी आहे, जेव्हा ढगांचा किंवा विजांचा आवाज होतो किंवा पावसाची शक्यता असते तेव्हा एखादे पक्षी किंवा पाखरू आपल्या अंडांची ज्या पद्धतीने संरक्षण करते ते दृश्य खरोखरच विहंगम असते. बघा आता याच्यावरती प्रश्न कसा येतो बघा, समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा हा परत इंजिनिअरिंगची जी आयोगाची प्रश्न होता, MPSCचा प्रश्न आहे, MES 2019 म्हणजे आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा प्रश्न आहे हा. तर अशा प्रकारे ग्रुप अ होता, ग्रुप ब होता. तुमच्यापैकी काही लोक म्हणतील सर तुम्ही अगोदर सांगितलं आम्हाला की आपल्याला हाय लेवलचा अभ्यास करायचा नाही. मी स्टडी प्लॅनच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की आपल्याला डिटेलमध्ये कशाचा अभ्यास करायचा, मराठीचा, कारण तो आपण करू शकतो, सोपा आहे. तर 25 पैकी 25चा टार्गेट आहे आपलं, आउट ऑफ 25 आउट ऑफ 25 घ्यायचे. त्यामुळे आपण डिटेलमध्ये बघतोय. किंवा तुम्हाला ज्यांना कोणाला असं वाटत असेल की आमच्यासाठी अनावश्यक आहे की तुम्ही करू नका, काही प्रॉब्लेम नाही, मी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून मार्क्स तुम्हाला आउट ऑफ आले पाहिजेत. बघा आता फूल, कावळा, डोळा, पक्षी, एकाक्ष, अंडज, सुमन, चक्षु. मला सांगा, मला माहिती आहे पक्षी, पक्षीचा हा बघा बरं, पक्षीचा समानार्थी काय होता, अंडज. आता अंडज आहे तर पक्षीसाठी कोणता लावायचा, अंडज, म्हणजे डच 2 पाहिजे, डच 2 एकाच ठिकाणी. प्रश्न सॉल्व. प्रश्न सोडवण्याची पद्धत आहे. एक्झामिनर कसा विचारतो घेणं देणं नाही, आपण आपल्या पद्धतीने घ्यायचं. मला इतकं माहिती आहे ना, पक्षी आणि अंडज, डच 2 एकच आहे, आन्सर माझं आलं. बाकी मला माहिती असो नसो, एकाक्ष कशाला म्हणतात, चक्षु कशाला म्हणतात, सुमन कशाला म्हणतात, मला माहिती नसेल तरी देखील मी प्रश्न सोडू शकतो. आपल्याला थोडंसं अभ्यास करण्याची, प्रश्न सोडवण्याची पद्धत बदलावी लागेल मित्रांनो, 100% बदलावी लागेल. तर आन्सर काय आलं आपलं 3. विहग, द्विज, अंडज हे शब्द पर्यायी उत्तरातील कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, आठवतं का? ते दृश्य खूप विहंगम दिसत होतं. द्विज म्हणजे कोणतं, वीज. त्यानंतर अंडज ते पिल्लांचे अंडे, हे पक्ष्यांसाठी होते. तर पक्षी हा 4 नंबरचं उत्तर येईल आपलं. हा कृषी लोकांची, ज्यांचं BSc ॲग्रिकल्चर किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चरमध्ये झालेलं असतं, कृषी घटकामध्ये झालेलं असतं, तर त्यांची जी आयोग जी परीक्षा घेते त्या परीक्षेला आलेला हा प्रश्न होता. तर आन्सर काय पाहिजे आपलं 4. खग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. काय बघा, खग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. खग आठवतं, ढग, खग, खग हा पक्ष्याचा आहे. तर पक्षी, पक्षी. पण इथं बघा, आता आपल्याला बघा इथं बघा, आपलं बघितलं की खग हा शब्द आहे. खग, द्विज, शकुन, अंडज, पक्षी, पाखरू, विहंगम, विहंग हे शब्द कोणाचे आहे, पक्ष्याचे. पण आता त्यांनी पक्षी नाही विचारला ह्या प्रश्नात. बघा, त्यांनी पक्षी नाही विचारला, त्यांनी काय केलं, आपल्याला
इथं दुसरा प्रश्न विचारला आता. इथं आकाश नाहीये, नदी नाहीये, ढग नाहीये. विहंग हा जो शब्द आहे हा पक्षाचाही समानार्थी आहे आणि खग हा पण पक्षाचा समानार्थी आहे. म्हणजेच विहंग आणि खग हे पण एकमेकांचे समानार्थी होतीलच. तर उत्तर यायला पाहिजे आपलं 1 नंबरचं. खग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर विहंग. दुसरी एक गोष्ट आणखीन मित्रांनो, आता मी लेक्चर घेतोय. लेक्चर घेत असताना लेक्चरची लांबी किती होणार आहे हे मला माहिती नाहीये, कारण मी शिकवत असताना त्यामध्ये पूर्णपणे असं इन्व्हॉल्व झालेला असतो. तर त्यामुळे लेक्चर किती मोठं होईल मला माहिती नाही, त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. तुम्हाला शेवटपर्यंत बघावंच लागेल. नेक्स्ट बघा, पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पक्षी. आता पक्षासाठी कोणता शब्द बघा? पक्षी. पंख, खग, पर, पक्ष. आठवत तुम्हाला? खग. वर्ड कोणता पाहिजे? खग. तर पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा म्हटलं, पक्षी आन्सर आलं खग. नेक्स्ट बघा, पुढील शब्दांचा समानार्थी शब्द सांगा. परत एक खग. खग म्हणजे काय असेल आपलं? खग म्हणजे पक्षी, माहिती आहे आपल्याला. खग म्हणजे पक्षी आहे, पण त्यांनी पक्षी विचारलाच नाही कुठं. बघा बरं, पक्षी कुठंच विचारला नाही. मग हा प्रश्न चुकीचा आहे का? नाही. प्रश्न त्यांनी पक्षावरती विचारला, पण पक्षी नाही विचारला. तरी देखील पक्षाचा दुसरा समानार्थी द्विज विचारला. द्विज आठवतं आपल्याला? ढगांचा, विजांचा. विजांपासून लक्षात ठेवायचं होतं आपल्याला. द्विज म्हणजे 5चा आन्सर पाहिजे 3. नंतर बघा आता दुसरा. आता हे झालं पक्षी. तिसरा शब्द जो आहे आपल्याला, तिसरा शब्द थोडस लक्षात ठेवण्यासाठी मी याला वेगळ्या पद्धतीनं वापरलेला आहे. मित्रांनो, ट्रिक्स बनवत असताना कधी कधी वेगळ्या पद्धतीने बनवावं लागतात. याचा अर्थ मी खूप अश्लीलतेने शिकवतो असं बिलकुल प्रकार नाही, तसं घडणार नाहीये. आपल्याकडे ताई लोक ज्या बघतात ते किंवा महिला वर्ग बघत असेल तर त्यामध्ये थोडेसे शब्द काही वेगवेगळे आले तर समजून घ्या, ते फक्त आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आहे. त्यामध्ये वेगळा कुठलाही हेतू नाही. माफ करा अगोदर, पण कधी कधी ट्रिक्स बनवत असताना तसे वर्ड्स आले तर आपल्याला त्या पद्धतीने टॅकल करावे लागतात. बघा आता तुम्ही तुम्हाला माहित असेल साऊथचे पिक्चर मध्ये काही दाखवतात, एकदम थर्ड क्लास पद्धतीचे पिक्चर दाखवतात. त्यांच्या स्टोरी पण थर्ड क्लास असतात, पण इंटरेस्टिंग असतात. थर्ड क्लास असतात पण इंटरेस्टिंग असतात. एखादा कोणता तरी व्यक्ती असं हात फिरवतो आणि समोरचा व्यक्ती गोल गोल फिरतो, वेगळं असं पायानेच कोणीतरी असं रिंगण करतो आणि त्याने काय होतं, फुपाटा उडतो आणि त्या फुपाट्याने गुंडे उडून जातात. असे काही फालतूपणा त्या साऊथच्या पिक्चर मध्ये दाखवलेला असतो. आता बघा, त्याच्यावरून एक थोडीशी स्टोरी बनवलेली आहे. रजनीकांत माहित तुम्हाला? रजनीकांत साऊथचा किंग आहे. रजनीकांत मध्ये लहानपणापासूनच राक्षसी कला होत्या. बघा, रजनीकांत मध्ये लहानपणापासूनच राक्षसी कला होत्या. तो रात्रीला सिसूच्या वेळी, सिसू म्हणजे टॉयलेट थोडक्यात, तो रात्रीला सिसूच्या वेळी काय करायचा? सिसूच्या विधीसाठी चंद्रावर जायचा व त्याच्या सूने समुद्र भरून वाहायचा. अशा स्टोरी बनवायला देखील साऊथचे दिग्दर्शक कमी करणार नाही, अशी स्टोरी आहे. स्टोरी काय आहे मी परत सांगतो. रजनीकांत मध्ये लहानपणापासूनच राक्षसी कला होत्या. तो रात्रीला सिसूच्या विधीसाठी चंद्रावर जायचा व त्याच्या सूने समुद्र भरून वाहायचा. अशा स्टोरी बनवायला किंवा अशा स्टोरी सांगायला साऊथचे दिग्दर्शक कमी करणार नाहीत, अशा प्रकारची स्टोरी आहे. आता शब्द जे महत्वाचं आपल्यासाठी बघा, आता शब्द आहे आपला रजनीकांत. वर्ड कोणता आहे आपला? रजनीकांत. आता रजनीकांत सारखा दुसरा शब्द आहे रजनीनाथ. रजनीनाथ हे सगळे चंद्रावरचे बरं का. ही जी स्टोरी आहे ही स्टोरी सगळी चंद्रावरची स्टोरी आहे. बघा, ही सगळी स्टोरी बघा, ते अशा प्रकारचे सीन काही दाखवतात ते. तर बघा, रजनीकांत आणि रजनीनाथ, तुमच्यापैकी ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांना माहित असेल. रात्रसाठी शब्द आहे रजनी म्हणजे रात्र, आणि रजनीचा नाथ. रात्री चंद्राचं राज्य असतं, रात्री चंद्राचं प्रभुत्व असतं, रात्री चंद्राची चालती. अशा प्रकारे वर्ड आलेला आहे रजनीकांत किंवा रजनीनाथ. कांत किंवा नाथ म्हणजे अधिपत्य असलेला, त्याचं त्या ठिकाणी काय आहे? डॉमिनन्स आहे म्हणून आपण. तर बघा, रजनीकांत रजनीनाथ लहानपणापासूनच राक्षसी कला होत्या. त्यामध्ये रजनीकांत मध्ये राक्षसी कला होत्या. तर बघा, राक्षस पासून तुम्हाला शब्द असे ठेवायचा राकेश. तुम्हाला शब्द कसा ठेवायचा? राकेश. त्यानंतर कला होत्या, तर कलापासून तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचा. बघा, कलानिधी आणि कलाधर कोणते दोन शब्द आहे? एक आहे कलानिधी, दुसरा आहे कलाधर. आणि राक्षसी पासून राकेश. रात्रीला सिसूच्या विधीसाठी रात्र म्हणजेच बघा निशा. मी अगोदर सांगतो मला, निशा किंवा रजनी.
निशा किंवा रजनी हा रात्रीसाठी शब्द येतो आणि रात्री चंद्राची चालती असते, त्यामुळं निशानात आणि निशिकांत, निशापासून आला शब्द येतो, निशानात आणि निशाकांत हा देखील चंद्राचा समानार्थी शब्द येईल. तो शिसूच्या वेळी, आता शिसू हा शब्द मी का टाकला, कारण मला माहिती आहे असे शब्द इथं वापरायला नाही पाहिजे, पण आपला सिलेबसचा पार्ट आहे, आपल्याला सहज लक्षात राहील आणि त्याच्यावरती प्रश्न पण येतात आपल्याला, आणि 1 मार्क आपला जर वाढला तर आपण समजू शकता की आपल्याला किती फायदा होऊ शकतो. तर शिसूच्या वेळी बघा, शिसू, सुधांशू याच्यामध्ये सु आहे, हिमांशू शू, सुधाकर सु, सुधाकर पासून विभाकर, सुधाकर विभाकर. त्यानंतर बघा शशी, याच्यामध्ये शुशी, त्यानंतर शशांक, शशी पासून ठेवा शशांक. बघा हे सगळे शब्द तुम्ही शिशू पासून लक्षात ठेवू शकता. सुधांशू, हिमांशू, सुधाकर, विभाकर, शशी, शशांक. सुधांशू, हिमांशू, सुधाकर, विभाकर, शशी, शशांक हे सगळे चंद्राचे समानार्थी शब्द आहे. विधीसाठी तर विधीपासून लक्षात ठेवा, विधू आणि विद कोणकोणते 2 शब्द आहे, एक आहे विधू आणि दुसरा आहे विद. चंद्रावर जायचा, चंद्रावर जायचा, चंद्रासाठी भरपूर सारे आपण अनौपचारिक शब्द वापरतोच ना, जसं की चंद्र, चंद्रमा, चांदोबा, चांदमामा. चांद ऍक्च्युली हिंदी शब्द आहे, पण आता मराठीमध्ये रुळला तो की चांद आपण मराठी देखील वापरतो. आणि त्याच्या सुने समुद्र भरून वाहायचा. आता बघा समुद्र, आता समुद्राला मी कसं याला वरती घेतो थोडंसं तुम्हाला दिसण्यासाठी, वड आहे बघा समुद्र. आता समुद्राला मी कसं लक्षात ठेवलं, याच्यामध्ये 2 शब्द बघा, सोम आणि इंदू. बघा इंद्र नाही बरं का, इंद्र वेगळा, इंदू. सोम आणि इंदू हे 2 शब्द समुद्रामध्ये आपण आहेत असं म्हणू शकतो. म्हणजे सोम आणि इंदू हे देखील चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. बघा आता मी कोणकोणते शब्द लक्षात ठेवले, आता मी पूर्ण स्टोरी सांगतो तुम्हाला. स्टोरीमध्ये पूर्ण बघा तुम्ही, परत आता तुम्हाला सांगतो. रजनीकांत मध्ये लहानपणापासून राक्षसी कला होत्या. तो रात्रीला शिसूच्या विधीसाठी चंद्रावर जायचा व त्याच्या सुने समुद्र भरून व्हायचा. रजनीकांत हा पहिला शब्द. त्यानंतर बघा रजनीनाथ हा दुसरा शब्द. लहानपणापासूनच राक्षसी कला होत्या, राकेश हा तिसरा शब्द. कला होत्या, कलापासून शब्द बघा, कलानिधी हा चौथा शब्द, कलाधर हा 5वा शब्द. रात्रीला, रात्री म्हणजे निशा, निशासाठी बघा हा 6वा शब्द निशानाथ, निशिकांत 7वा शब्द. शिसूच्या विधीसाठी, शिसूसाठी हा 6वा, सुधांशू, हिमांशू, सुधाकर, 6 7 8 9 10 11 विभाकर, 12 शशी, शशांक 13. त्यानंतर विधुविधी 14 आणि 15. त्यानंतर बघा चंद्र, चंद्रमा, चांदोबा, चांद म्हणजे 4 म्हणजे झाले 19, 4 मिळून. सोम आणि इंदू हा झाला 20, हा झाला 21. आणखीन बघा आता चंद्र हा एक तारा आहे, हा जो चंद्र आहे हा काय आहे, एक तारा आहे. आणि त्या ताऱ्यांचा पती म्हणजे ताऱ्यामध्ये सगळ्यात मोठा रात्रीच्याला आपल्याला चंद्र दिसतो, तर ते त्यापासून वर आलेला आहे तारापती. त्या तारापती झाला 22 नंबर. आणि तुमचा कुमुदनाथ हा झाला 23. आता कुमुदनाथला कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगतो. कुमुद हा जो वर्ड आहे, या वर्डचे अनेक मिनिंग जरी असले, याचे अनेक अर्थ जरी असले, तर कुमुदचा थोडा जो बेसिक मिनिंग आहे तो असतो अंधार. आणि अंधाराचा नाथ, अंधाराचा नाथ म्हणजे अंधारामध्ये ज्याचं राज्य चालतं तो कुमुद, म्हणजे कुमुदनाथ. हा कुमुदनाथ देखील हा चंद्राचा समानार्थी शब्द आहे. मित्रांनो असे 1 2 3 नाही 23 शब्द आहेत जे तुम्ही ह्या स्टोरीवरून लक्षात ठेवू शकता 100%. आता हे झालं, पण याच्यावरती परीक्षेत काही प्रश्न येतात का? हो बिलकुल येतात ना. जर परीक्षेत प्रश्न येत नसतील तर सरांनी शिकवलंच नसतं तुम्हाला. बघूयात परीक्षेत प्रश्न कसे येतात. हा राज्यसेवा मुख्य, बघा स्टोरी इतकी मोठी बनवण्याचं कारण काय, राज्यसेवा मुख्यला पण प्रश्न आहेत. राज्यसेवा मुख्य आणि कधीचा, मागच्या वर्षीचाच राज्यसेवा मुख्यचा प्रश्न बघा. चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा आठवत तुम्हाला, चंद्र म्हणजे रजनीकांत, रजनीकांतची स्टोरी, रजनीकांत पासून रजनीनाथ आहे. शिसू पासून हिमांशू आहे. शिसू मध्ये सुधाकर होता, हा सुधाकर पण आहे. रजनीकांत, हिमांशू, सुधाकर. आणि तुम्हाला मी दाखवलं समुद्र, या समुद्रामध्ये सोम आणि इंदू, समुद्रापासून सोम आणि इंदू तर हा पण आहे. म्हणजे हे 4ही शब्द चंद्र या शब्दाचे समानार्थी आहेत. म्हणजे आन्सर तुमचं पाहिजे सर्व पर्याय बरोबर. हा राज्यसेवा मुख्यचा प्रश्न होता 2019चा. दुसरं, चंद्र या शब्दात समानार्थी शब्द वापरून बनविलेली अचूक वाक्य कोणती?
त्यांचं म्हणणं काय आहे, चंद्र या शब्दास समानार्थी शब्द वापरून बनवलेली अचूक वाक्य कोणती? बघा, पहिला, इंदूचे घर आकाशी आहे, हा पहिला प्रश्न. दुसरा, तो पहा शशी घरावर आला. तिसरा, अरे हिमांशू आज इकडे कुठं? आणि चौथा, आज सुधाकर उशिरा आला. बघा बरं, आठवतं तुम्हाला? सिसू 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 सिसू. बघा, सिसू पासून आपले 3 शब्द आलेत आपले हे. त्यानंतर इंदू म्हणजे सोम आणि इंदू समुद्र, त्यापासून इंदू, म्हणजे हे 4ही वाक्ये परत एकदा बरोबर आहे. हा PSI चा क्वेश्चन होता नोव्हेंबर 2017चा. 5 नोव्हेंबर, आय थिंक 5 नोव्हेंबरला जी परीक्षा झाली होती 5 नोव्हेंबर 2017ला, त्यामध्ये हा प्रश्न आला होता. सर्व पर्याय बरोबर असतील, जे काय आन्सर असेल ते पर्याय अ, ब, क व ड अचूक आहेत. म्हणजे पर्याय तुमचा यायला हवा 4. नेक्स्ट क्वेश्चन, चंद्र या शब्दाचा समानार्थी असलेला अचूक पर्याय कोणता? त्यांचं काय म्हणणं आहे, चंद्र या शब्दाचा समानार्थी असलेला अचूक पर्याय कोणता? बघा बरं, चंद्राला कोणता समानार्थी आहे? ज्योत्स्ना, शीर, कौमुदी, चंद्रिका, इंदू, शशी, आदित्य आणि सविता. तर आठवत तुम्हाला शिसूचं शी आणि समुद्रामध्ये सोम आणि इंदू होतं, म्हणजे इंदू. म्हणजे हा जो प्रश्न आहे 3चा आन्सर काय पाहिजे? 3. या ठिकाणी चंद्र या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द कोणता? मग पर्याय कोणता? 3 नंबरचा. 4, 5, 6 हे सगळे पोलीस भरतीचे किंवा SRPF चे क्वेश्चन आहे. बघा, चंद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. आता नसलेला विचारला किंवा असलेला विचारला, आपली ट्रिक जर का आपल्या लक्षात असेल तर आपण 100% सॉल्व्ह करू शकतो. बघा, चंद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. हिमांशू, इंदू, सुधाकर, मिलिंद. सिसू 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 आहेत. इंदू, सोम आणि इंदू म्हणजे 3 आहेत. मग नाही कोणता? तर तो मिलिंद. मिलिंद कोणाला माहित असेल, आपण पाठ्यमागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं, भुंग्याचा समानार्थी शब्द आहे. म्हणजे 4चा आन्सर काय पाहिजे तुमचं? 4च, मिलिंद. नंतर बघा 5 नंबर, इंदू, सुधाकर, शशी, हिमांशू ही सर्व कोणाची नावं आहेत? बघा, सी सू सी सू सी सू आणि इंदू. इंदू म्हणजे परत आपला कोणी? चंद्र. तर बघा बरं, चंद्राचे सगळे आहेत, म्हणजे आन्सर पाहिजे तुमचं 1 नंबर. हा प्रश्न होता ठाणे शहर पोलीस भरतीचा. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी चंद्र या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा. त्यांचं काय म्हणणं आहे, खालीलपैकी चंद्र या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर बघा बरं, समानार्थी नसलेला कोणता? तर समानार्थी नसलेला ओळखा. तर समानार्थी कोणकोणते? सिसू सिसू आणि इंदू. सिसू आणि इंदू. तर बघा, हे 3 आहेत. मग 3 आहेत म्हणजे उत्तर राहणार नाही. उत्तर काय तुमचं? सविता. कारण प्रश्न त्यांनी विचारलाय समानार्थी नसलेला विचारला, त्यामुळं आन्सर पाहिजे चंद्र या शब्दात समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर तो असेल तुमचा सविता. बघा, आता लेक्चर थोडंसं मोठं होत आहे, त्यामुळे थोडंसं आपण पुढे राहिलेले पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात. पहिलं लेक्चर होतं त्यामुळे मी थोडंसं कमी घेतलं. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला समानार्थी शब्दाला टॅकल करावं लागेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं बेल आयकॉन जर तुम्ही आणखी जॉईन झालं नसेल तर सबस्क्राईब करून त्याला बेल आयकॉनला प्रेस करा. आणि मित्रांनो, जर तुमच्या कमेंट्स आल्या तर मला कळेल आणखीन की आपल्याला काय काय इम्प्रूव्हमेंट करायची, किंवा तुम्हाला हे व्होकॅब आवडतं किंवा नाही आवडत, समानार्थी शब्द आवडत असेल तर प्लीज तसं सांगत चला, जेणेकरून मला प्रेरणा मिळते. आणि समोरचे देखील आपण व्हिडिओ बनवणारच आहोत. थँक्यू व्हेरी मच.